दिल्लीमधलं विद्यार्थ्यांचं आंदोलन संपण्याच्या एक दिवस अगोदर संसदेमध्ये एक महत्त्वाची घटना घडली, ती म्हणजे काही खासदारांना एका बिलाच्या प्रती वाटप करण्यात आल्या. या बिलाच्या प्रती कोणत्या होत्या आणि नेमकं केंद्र सरकार इथून पुढे जे काही पेपर लीक होणार आहेत त्या पेपर लीक प्रकरणावरती काय ॲक्शन घेणार आहे, या अनुषंगाने हे बिल होतं. या बिलाचं नाव होतं अँटी पेपर लीक बिल. आता खरं तर याच्यामध्ये अनेक दुरुस्त्या करण्यात आल्या आणि हे सगळं खासदारांच्या हातामध्ये देण्यात आलं आणि त्यांना सांगितलं की भविष्यामध्ये अशा प्रकारची पेपरफुटी होणार नाही, याची दक्षता आता आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे. आणि याच अनुषंगाने हे बिल पुढे आणलं गेलं आणि याच्यामध्ये सार्वजनिक परीक्षा सुधारणा विधेयक 2026 असं त्यांना म्हटलं गेलं. आणि हे जे बिल आहे हे बिल आता पेपर लीक आणि कॉपी रोखण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाकडून नवीन सुधारित विधेयक या ठिकाणी सादर करण्यात येणार आहे. आणि यामध्ये दोषी विरुद्ध 10 वर्षापर्यंत कारावास आणि 10 कोटी रुपयापर्यंतचा दंड या बिलामध्ये नमूद करण्यात आलेला आहे. यामध्ये विद्यार्थ्यांचा विश्वास वाढवणे, परीक्षेमध्ये पारदर्शकता आणणे असे काही ऑब्जेक्टिव्ह या बिलाच्या अनुषंगाने ठेवलेले आहेत. या बिलामध्ये शिक्षेमध्ये काही तरतुदी वाढविण्यात आलेल्या आहेत. एक म्हणजे जो कारावासाची तरतूद होती त्या कारावासाच्या तरतुदामध्ये देखील वाढ करण्यात आलेली आहे. म्हणजे समजा एखाद्या व्यक्तीने जर पेपर फोडलेला असेल तर त्याला 3 ते 5 वर्षावरून आता 5 ते 10 वर्षाची शिक्षा होणार आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे दंड हा 10 लाखावरून 50 लाखापर्यंत करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर जर संघटित पेपर फुटला असेल किंवा संघटनात्मक पातळीवरती पेपर फोडला असेल किंवा पेपर फोडणारी जर एखादी टोळी असेल तर त्यांना 7 वर्षाची किंवा 10 वर्षाची शिक्षा आणि 10 कोटी रुपयापर्यंतचा दंड याच्यामध्ये त्यांनी लागू केलेला आहे. परीक्षेची गुप्तता भंग करणाऱ्या संस्थांवर, म्हणजे जर एखाद्या संस्थेने परीक्षेचे काही गोपनीय दस्तावेज जर उघड केला किंवा तो जर फोडला तर त्या संस्थेवर मात्र कायमस्वरूपी बंदी आता इथून पुढे आणली जाणार आहे. अशा प्रकारच्या तरतुदी याच्यामध्ये करण्यात आलेल्या आहेत. आता यासाठी हा जो कायदा आहे हा कायदा व्यवस्थितरित्या अंमलबजावणी करण्यात यावी याकरिता केंद्र सरकारने विशेष कृती दल स्थापन करण्याचा निर्णय या कायद्यामध्ये घेतलेला आहे किंवा जलद न्यायालय आहेत ते न्यायालय स्थापन करण्याचा निर्णय घेतलेला आहे. कारण वेळेमध्ये याची चौकशी झाली पाहिजे आणि त्वरित त्याचे निकाल लागले पाहिजेत, या अनुषंगाने हे पावलं उचलण्यात आलेली आहेत. याच्यामध्ये विशेष कृती दल जे आहे हे विशेष कृती दल हे पेपर लीक प्रकरणाचा तपास केवळ 2 महिन्याच्या मुदतीमध्ये पूर्ण करणार आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि न्यायालयाच्या अनुषंगाने त्यांनी फास्ट ट्रॅक कोर्ट स्थापन केलेले आहेत आणि ते फास्ट ट्रॅक कोर्ट 3 महिन्यात याचा निकाल देणार आहेत. अशा प्रकारची तरतूद याच्यामध्ये करण्यात आलेली आहे. एकतर 2 महिन्यात याचा तपास पूर्ण होईल आणि 3 महिन्यामध्ये याचा निकाल लावला जाईल आणि उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींच्या सल्ल्याने विशेष सत्र न्यायालयांची निर्मिती इथे केली जाणार आहे. आणि या पेपरफुटीच्या प्रकरणावरती आता इथून पुढे चांगला कंट्रोल आणण्याचा प्रयत्न आहे. आता याच्यामध्ये कुठल्या कुठल्या परीक्षा आहेत, हे जर बिल केंद्र सरकारचं आहे तर मग राज्य सरकारच्या काही परीक्षा याच्यामध्ये येणार आहेत का या बिलाच्या अंडर, किंवा हे जे काही कायदा आहे या कायद्याअंतर्गत ह्या काही राज्य सरकारच्या परीक्षा याच्यामध्ये येणार आहेत का, तर होय. याच्यामध्ये UPSCच्या परीक्षा आहेत, स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या परीक्षा आहेत, रेल्वे बोर्ड आहेत म्हणजे RRBच्या परीक्षा आहेत, IBPS आहे, NTA आहे, नीट आहे किंवा UG आहे. तर अशा प्रकारच्या सगळ्या परीक्षांना हे विधेयक लागू होणार आहे आणि केंद्र व राज्य स्तरावरील सर्व स्पर्धा परीक्षांना हे बिल बंधनकारक असणार आहे. म्हणजे काय, तर आतापर्यंत वेगवेगळ्या राज्यांनी जे कायदे केलेले आहेत त्या कायद्याला बाजूला करून केंद्र सरकारने हा कायदा सर्व राज्यांसाठी लागू करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आपल्याला माहिती असेल की एखाद्या राज्याने केलेला जर कायदा असेल आणि त्याच विषयावर जर केंद्राने कायदा केला तर राज्याचा कायदा मोडीत निघतो आणि केंद्र सरकारचा कायदा लागू होतो. आता याच्यामध्ये प्रामाणिक आणि गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांच्या हक्काचे रक्षण करण्यासाठी हे विधेयक सादर केले जाणार आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. आता पेपर लीक माफियांचा याच्यामुळे खात्मा होणार आहे का, जसं की आता पेपर लीक करणारे जे लोक आहेत ते सध्या कुठे आहेत आपल्याला माहिती आहे, जेलमध्ये आहे. त्याच्यामध्ये मोठेगावकर वगैरे अशा सगळ्यांची नावं आहेत. तर यांचा खात्मा होणार आहे का, तर केंद्र सरकारने असा विश्वास दिलेला आहे की परीक्षा व्यवस्थेतील भ्रष्टाचार आणि गैरप्रकारावर या विधेयकामुळे पूर्णपणे बंदी येणार आहे असं त्यांचं म्हणणं आहे. त्याचबरोबर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी केला जाणार आहे आणि कडक नियम आणि परीक्षा यंत्रणा अधिक सुरक्षित या कायद्यामुळे केल्या जाणार आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. युवा पिढीचं भविष्य सुरक्षित ठेवून देशातील परीक्षा पद्धतीची विश्वासार्हता वाढवण्यासाठी हे विधेयक आणलं गेलेलं त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे काय, तर समजा हा कायदा जर लागू झाला आणि हा कायदा जर केंद्र सरकारने पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्याचा निर्णय घेतला, कारण अशा प्रकारच्या तरतुदी ऑलरेडी आपल्या कायद्यामध्ये आहेत, पण
आता ज्या काही दुरुस्त्या झालेल्या आहेत म्हणजे संघटनात्मक पातळीवरती हा पेपर फोडला गेलाय का वैयक्तिक पातळीवरती हा पेपर फोडला गेलाय, कुठल्या संस्थेची इन्व्हॉल्वमेंट याच्यामध्ये होती का, हे जर सगळं तपासलं गेलं तर हा कायदा पूर्वलक्षी प्रभावाने जर लागू केला तर याच्यातल्या तरतुदी त्या कायद्याच्या निकालासाठी म्हणजे त्या लोकांच्या निकालासाठी लावल्या जाऊ शकतात. म्हणजेच काय तर मोठेगावकरांसारखे जे लोक आहेत ते लोक किमान त्यांना 50 लाखापर्यंत किंवा 10 कोटी रुपयापर्यंतचा देखील दंड त्याच्यामध्ये होऊ शकतो. जर ते वैयक्तिक पातळीवर असतील किंवा संघटनात्मक पातळीवर असतील किंवा संस्थात्मक पातळीवरती असतील तर हे सगळं तपासलं जाईल आणि त्यांना किमान 50 लाखापासून ते 10 कोटीपर्यंतचा दंड आणि 5 वर्षापासून ते 10 वर्षापर्यंतची कारावास अशा प्रकारची तरतूद याच्यामध्ये त्यांच्यासाठी केली जाऊ शकते आणि 10 वर्षासाठी हा माणूस चक्क जेलमध्ये जाऊ शकतो आणि त्याचे क्लासेस देखील बंद केले जाऊ शकतात. कारण याच्यामध्ये व्यक्ती, संघटना, संस्था अशा 3 गोष्टींचा उल्लेख याच्यामध्ये केलेला आहे. आता हा जो अशा प्रकारचा जो कायदा आहे, अशा प्रकारचा कायदा यापूर्वी कुठल्या राज्यांनी लागू केला होता का तर होय, यापूर्वी देखील अनेक राज्यांनी हा कायदा अशा प्रकारचा केलेला होता. याच्यामध्ये जर आपण बघितलं तर याच्यामध्ये उत्तराखंड सरकारने उत्तराखंड स्पर्धा परीक्षा विधेयक 2023 पास केलं होतं. त्याच्यामध्ये अशा प्रकारच्या तरतुदी होत्या. त्याचबरोबर राजस्थान सार्वजनिक परीक्षा विधेयक 2022 आणि सुधारणा विधेयक त्यांनीही करेक्शन केले होते 2023 मध्ये, तोही कायदा लागू आहे. त्याचबरोबर गुजरात सरकारने देखील गुजरात सार्वजनिक परीक्षा कायदा 2023 लागू केलेला आहे. महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र स्पर्धा परीक्षा विधेयक 2024 आणलेलं आहे. हे स्पर्धा परीक्षा विधेयक आहे, त्याच्यामुळं हा कायदा याला लागू होईल की नाही हे सांगता येत नाही. त्याचबरोबर झारखंड स्पर्धा परीक्षा विधेयक 2023 आहे. उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि ओडिशा या राज्यांनी देखील अशा प्रकारचे कायदे केलेले आहेत. पण सध्या केंद्र सरकार जर अशा प्रकारचा कायदा आणत असेल तर हे सगळे जे कायदे आहेत हे सगळे कायदे बाजूला केले जाऊ शकतात आणि सर्वच राज्यांना केंद्र सरकारचा हा कायदा लागू होऊ शकतो. केंद्र सरकारने या विधेयकाच्या प्रती 1 दिवस अगोदर म्हणजे दिल्लीमध्ये जे आंदोलन झालं नीट पेपर फुटीच्या प्रकरणावरून त्याच्या 1 दिवस अगोदर म्हणजे धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेण्याच्या देखील 1 दिवस अगोदर संसदेमध्ये या सगळ्या बिलाच्या प्रती या सगळ्या खासदारांना वाटप केलेल्या आहेत. कदाचित ते विधेयक येणाऱ्या आठवड्यामध्ये संसदेमध्ये सादर केलं जाईल, गॅझेटमध्ये प्रकाशित होईल आणि ते संसदेमध्ये सादर केलं जाईल आणि संसदेच्या दोन्ही सभागृहामध्ये हे विधेयक मंजूर केलं जाईल असं सांगितलं जात आहे. सध्या खासदारांना हे बिल दिलेलं आहे. हे बिलावरती नेक्स्ट वीकमध्ये चर्चा होईल. म्हणजे उद्यापासून जे काही संसद सुरू होणार आहे त्या संसदेच्या कामकाजामध्ये हे बिल कदाचित येईल आणि सगळ्या खासदारांचे ओपिनियन घेऊन या बिलामध्ये कुठल्या दुरुस्त्या करायच्या, शिक्षेमध्ये कुठल्या तरतुद्या करायच्या, या विधेयकामध्ये आणखीन काही दुरुस्त्या करायच्या आहेत का या अनुषंगाने चर्चा होईल. सध्या हे बिल सगळ्या खासदारांकडे आहे, ते राष्ट्रपतीकडेही पाठवलं गेलेलं असेल आणि हे उद्या कदाचित गॅझेटमध्ये देखील प्रकाशित होईल. सगळ्या खासदारांचं ओपिनियन आल्यानंतर हे विधेयक संसदेच्या दोन्ही सभागृहामध्ये पास केलं जाईल आणि हे विधेयक केंद्र स्तरावरती आणि राज्य स्तरावरती होणाऱ्या सगळ्याच परीक्षांना हे विधेयक लागू केलं जाईल आणि या विधेयकाची अंमलबजावणी तात्काळ प्रभावाने लागू केली जाईल असं सांगितलं जात आहे. कदाचित हे विधेयक पूर्वलक्षी प्रभावाने देखील लागू केलं जाईल असं देखील म्हटलं जात आहे. पण बघूया नेमकं केंद्र सरकार या अनुषंगाने काय भूमिका घेत आहे आणि नेक्स्ट वीकमध्ये या विधेयकावरती काय चर्चा होते आणि कुठल्या तरतुदी याच्यामधल्या ठेवल्या जातील आणि कुठल्या तरतुदी याच्यामधल्या काढल्या जातील. पण हे विधेयक सध्याच्या घडीला खूप महत्त्वाचं विधेयक म्हणून याकडे बघितलं जात आहे. आपल्याला नेमकं या विधेयकाच्या अनुषंगाने काय वाटतंय सांगायला विसरू नका. हे विधेयक सध्या घडीला खूप महत्त्वाचं आहे का यापूर्वीच अशा प्रकारच्या कडक कायदे जर आणले गेले असते तर ह्या विधेयकाची आता जे काही प्रकरणं झालेली आहेत ते प्रकरणं घडले नसते. आपल्याला नेमकं या विधेयकाबद्दल काय वाटते सांगायला विसरू नका. आणखीन याच्यामध्ये काही दुरुस्त्या केल्या पाहिजेत का आणि आणखीन काही कडक तरतुदी याच्यामध्ये आणल्या पाहिजेत का, आपली नेमकी भूमिका आणि आपलं नेमकं मत काय आहे सांगायला विसरू नका. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया, पण या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.